आदाब आदाब. कोणाला? अहो दाबा नाही, आदाब आदाब. ठीक आहे, नमस्कार. हे घ्या, हे लावा. हे काय? इत्र है वो. अरे इकडे तुझ्या मित्राचे पित्र झाले आणि तू इत्र लावतोय. माझा भाऊ म्हणत होता दादा आपण एकत्र प्यायला बसू, पण त्याच्या अगोदरच गेला. आलंय बर का, ह्याच्यावरती आलंय. कोण आले? अहो शायरी आली, शायरी. शायरी? ही कोणती गर्लफ्रेंड होती याची? अहो शायरी अजगर की आहे. अजगर? तुला माझा ह्यानं कोणता दाखवू का? आपले अर्ज किया है. गेला रे गेला, भाऊ तुझा गेला, बघत होता वाट तुझी, का रे त्याला एक खांबा नाही दिला. जरा लांब होता का? तुमच्या थुंकीचा तुषार माझ्या तोंडावरती पाचापच उडतोय. माझा भाऊ म्हणत होता या थंडीत माझं लग्न लावून द्या, मला करमत नाही. आले आले बर का, ह्याच्यावरती आले आले. काय आलंय? थंडीसाठी केला होता भावाने गरमीचा अट्टहास, पण कोणत्याच पोरीने त्याला दिला नाही बगलेचा पण वास, कारण बेस्ट फ्रेंडनेच काढून घेतला आपल्या भावाच्या तोंडातला घास. इत्र ड्रॉप. धोका. याच्या बेस्ट फ्रेंडच्या तोंडात मुतला बोका. मला काल गोधडीत बोल, दादा मला जीव लावायची, मला प्रोटीनचा डब्बा दे. आले बर का, ह्याच्यावरती पण आले आले आले. अरे भूक बाबा भूक. सोडून गेली पोरगी म्हणून लावणार होता जिम, डंबेल उचलून होणार होता स्लिम आणि ट्रिम. डंबेल उचलायच्या दिवसात उचलावी लागतीये बॉडी, लाकडामध्ये जळून खाक होतील त्याचे सगळे ड्रीम. सुकून चालू इकडं. निघतो. सुनिए, क्या आप इनकी तेरहवीं पे हमारी शायरी की महफिल रखना पसंद करोगे? वो ऐसा है जनाब, मौत के ऊपर शायरी करना हमारी हसीन खूबी है. जनाब अब अपनी तशरीफ बाहर ली जाइए, वरना हम हमारे हाथ पर ये इत्र लगा के तुम्हारे ढोंगन पे चित्र काटेंगे. हा काय? निघतो.